Thank you, sir. Thank you so much. Thank you. I would now like to request Vaidya Manoj Jagtap sir to introduce our second speaker of this session, Vaidya Kotikar sir, who is going to enlighten us with much needed topic, Bija Dushti. Good afternoon all. It's my privilege to introduce Vaidya Lakshmikant Kotikar sir. Vaidya Lakshmikant Kotikar sir is practicing at Ahmednagar since last 27 years. He has done his BMS with gold medal, also completed his MD and PhD in Kai Chikitsa. He is one of the founder member of the Ayurved Vyasapith. He has presented more than 50 papers in international and national conferences and seminars. 5 books on Ayurveda are also published by Kotikar sir. And as being Ayurvedic epigenetic specialist, he is going to enlighten us on the topic of Bija Dushti. So without wasting any time, I am inviting Vaidya Lakshmikant Kotikar sir to give us a nice lecture. Over to you, sir. Namaskar. Hello. I'm audible? Yes, sir, you are audible. Yeah, thank you. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. माझ्या सौकर्यासाठी म्हणून जो भाग आहे मी मराठीमधून व्याख्यान देणार आहे की जेणेकरून जो भाग आहे आपल्याला सर्वांना आणि मुलांना विषयाची व्याप्ती सहजरित्या कळावी. एका दुर्लक्षित पण शारीर रचनात्मक अतिशय महत्वाच्या विषयाची तोंड ओळख मी आज तुम्हाला करून देणार आहे आणि यात फक्त रचना या विषयाचीच पूर्वपीठिका मांडणार आहे. त्याच्यात चिकित्सा नसेल. आयुर्वेदीय संशोधकांनी गर्भ हा विषय विद्यार्थ्याला सहजपणे समजावा यासाठी उपमा वापरलेल्या आहेत. ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. तर यापैकी आजच्या व्याख्यानामध्ये केवळ बीज या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. येथे ग्रंथकारांना अनुपहत स्त्री बीज आणि पुरुष बीज हे अपेक्षित आहे. ग्रंथामध्ये त्यांच्या शुद्धत्वाची लक्षणे वर्णन केलेली आहेत ती बहुतेकांना अवगत आहे. चरकाचार्यांनी शारीरस्थानात 3ऱ्या अध्यायात याविषयी अधिक वर्णन केलेले आहे. धडधाकट असणाऱ्या माता पित्यांना अंध, पंगू, कुबडे, मतिबंद अपत्य होतात. तर अंध आई बाबा आहेत त्यांना डोळस मुले होऊ शकतात हे आपण नेहमीच बघतो. तर हे संतान दोष हे उत्पन्न का होतात? हा एक विशेष फोटो मला सापडला नेटवर. इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये हा एक आर्टिफॅक्ट सापडला. या माणसाला अकॉन्ड्रोप्लेजिया झालेला आहे. ही जर मूर्ती तिथे सापडलेली असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या काळातही बीजदोष हे अस्तित्वात होते. संतान दोष म्हणजे बर्थ डिफेक्ट्स. गर्भामध्ये शरीर रचनात्मक क्रियात्मक विकृती जन्मता असणे म्हणजे संतान. हे संतान दोष त्या गर्भास शारीर आणि मानस दुर्बलता निर्माण करू शकतात. कधी कधी ते मृत्यूकारकही ठरू शकतात. मित्रांनो, आतापर्यंत जगभरामध्ये 4500 संतान दोष आढळलेले आहेत. मला सांगण्याला भीती वाटतेय की जगामध्ये दर 50 मुलांमध्ये एका मुलाला गंभीर असा संतान दोष दिसून येतो आहे. अमेरिकेतील सांख्यिकी संकलनानुसार 2019 मध्ये दरवर्षी 33 मुलांमागे एका मुलाला संतान दोष दिसला. भारतामध्ये 1000 मुलांमध्ये 60 मुलांमध्ये संतान दोष आढळतो. हे अतिशय गंभीर अशी प्रकारची गोष्ट आहे. आपण यासाठी विशेष प्रयत्न हे करायला पाहिजे. मित्रांनो, ही स्लाइड महत्वाची आहे. जे विद्यार्थी वेबिनार मध्ये सामील झालेले आहेत त्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवावा. पहिल्या 2 ते 5 आठवड्यामध्ये बीजदूषकांचा घनिष्ठ संपर्क जर झाला तर गर्भ मरण पावतो. 5 ते 10 आठवड्यामध्ये सतत बीजदूषक हेतू मातेकडनं सेवन झाले तर रचना विकृती घडते.
आणि 10 ते 40 आठवड्यांमध्ये हेतुसेवन घडले तर त्यामध्ये गर्भामध्ये मनोविकृती आढळते, जशी गतिमंदता किंवा ADHD वगैरे. मॅनेजमेंटमध्ये हे सूत्र आहे 5W1H. आपल्याला कुठल्याही व्याधीचं मूळ हेतू शोधायचं जर असेल तर हे तत्व जे आहे हे लक्षात ठेवावं असं मला वाटतं. मित्रांनो, आपल्याकडे सध्याला उशिरानं लग्न करण्याची फॅशन आलेली आहे. मुलगा 30-32 वर्षाचा, मुलगी 28-30 वर्षाची. आजकाल मुलं खूप हुशार असतात, खूप शिकतात, नोकऱ्या बदलतात, कधी परदेशात जातात. त्यांचे ड्रीम अचीव्ह करताना लग्नाचं वय निघून जातं. आणि हे असं लग्नाचं वय निघून गेलेलं जे आहे विविध प्रकारचे बीजदोष उत्पन्न करण्यामध्ये मदत करत असतं. दिवसभरात आपण अंदाजे 21,600 वेळा श्वास घेतो आणि तो असा प्रदूषकांनी युक्त असेल तर संशोधकांचं म्हणणं असं आहे की पुरुषामध्ये शुक्रजंतूंची संख्या ही वेगाने घटत आहे. शुक्रजंतूंची चपलता कमी होते आहे, त्यांच्यामध्ये रचनात्मक विकृती उत्पन्न होते आहे या प्रदूषकांच्या. जल जीवन है या विषय असा प्रश्न भारतीयांपुढे उभा राहिला. कृष्णाच्या वेळी कालिया आणि आता विविध प्रकारचे कारखाने हे कालियामधून नदीमध्ये प्रदूषित त्यांचे पाणी पाठवत आहेत. त्यांनी नद्या प्रदूषित बनलेल्या आहेत. आपल्याला आपल्या म्युन्सिपाल्टीद्वारा किंवा मनपाद्वारा अगम्य पद्धतीने शुद्ध करून जे पाणी येतं हे पाणी कितपत शुद्ध आहे हे आपल्याला माहिती नाही, जे आज बीजदोषाचं महत्वाचं कारण ठरत आहे. आपल्या आसपासच्या शेतांमध्ये हे दृश्य आपण नेहमीच बघतो. आपल्या भावी पिढीला उद्ध्वस्त करणारा हा हेतू आहे. 1962 मध्ये राचेल कार्सन यांनी सायलेंट स्प्रिंग नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकातून कीटकनाशकांचा प्राणी, पक्षी, वनस्पती आणि मानवावर जो विपरीत परिणाम होतो याला वाचा फोडली. मित्रांनो, या कीटकनाशकांच्या अतिरेकी वापराने गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, आयुजियर बेबी, 7व्या महिन्यात प्रसूती होणे, रचनात्मक विकृती उत्पन्न होणे किंवा मृत गर्भता असे धोके दिसू लागलेले आहेत. फास्ट फूड सध्याच्या युवा पिढीचा वीक पॉइंट. विद्यार्थी BMSचा असो किंवा BEचा, संध्याकाळी तो मॅगडीवर पडीक असतो. सतत फास्ट फूड सेवन केल्याने बीजांची गुणवत्ता कमी होऊन वंध्यत्व येऊ शकते किंवा गर्भपात होऊ शकतात. अतिशय मोठा धोका हा ठरलेला आहे. सध्या केमिस्ट्री आणि फूड इंडस्ट्रीची अतिशय गती जमली आहे. अन्नपदार्थ अधिक टिकावे, त्यांचे रंग चित्ताकर्षक बनावे, त्यांची चव चटकदार बनावी, गुणवत्ता वाढावी, कुरकुरीत लागावे यासाठी नाना रसायने मिसळली जातात. ती तुम्हाला समजू नये म्हणून त्याचं रूपांतर नंबर्स मध्ये केलेले आहे. बाकायदा लेबलवर पण छापतात, पण आपल्याला काही समजत नाही. यातून आपण कणाकणाने विष सेवन करत आहोत आणि याचा गुणसूत्रांवरती दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक वाढलेली आहे. मित्रांनो, ही नदी जी आहे ही अमेरिकेमधील मॅसेच्युएट्स मध्ये शासनानं त्याच्यासमोर पाठी ठोकलेली आहे. या नदीतल्या माशांच्या मध्ये पाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने येथे मासेमारीला मनाई आहे. येथील मासा खाल्ल्यास जीवाला धोका संभवतो. असंच एक संशोधन इंग्लंडमध्ये प्रकाशित झालं 2009 मध्ये. इंग्लंडमधल्या 30 नद्यातून 1000 मासे पकडले, त्यांचं विच्छेदन करण्यात आलं आणि मग लक्षात आलं की हे सगळे मादी मासे आहेत, एकही नर नाही. अधिक बारकाईने बघितलं तर लक्षात आलं की यातली नर मासे जे आहेत ते मादी माशात रूपांतरित झालेले आहेत आणि हे मासे ज्या पुरुषांना खाल्ले त्या पुरुषांना वंध्यत्व. मित्रांनो, भारतामध्ये इतकं बारीक रिसर्च कोणी करेल असं मला वाटत नाही, परंतु हा जो रिसर्च झालेला आहे याच्यावरून आपण काहीतरी बोध घ्यायला पाहिजे. घराघरामध्ये हा एक छोटासा राक्षस शिरलेला आहे. सगळ्या गृहिणींचा तो अतिशय लाडका मानलेला. झटपट अन्न गरम करता येते. आहार तज्ज्ञांच्या मते आपण जे अन्न मायक्रोवेव्ह मध्ये गरम करतो ते मृत होते. अशा अन्न सेवनानं सप्तधातूचं पोषण कसं होईल? विरुद्ध आहाराचा हा एक नवीन प्रकार उत्पन्न झालेला आहे असं मला वाटतं. 2 तुळशीची रोपं घ्या, सारख्या कुंड्यामध्ये लावा. एकाला नळाचं पाणी द्या आणि दुसऱ्याला मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून थंड केलेलं पाणी द्या.
आणि 10 दिवसानंतर मला कळवा की या रोपांचं काय झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर या अविघटनशील प्लास्टिकनं मानवी आयुष्य व्यापून टाकलं. टूथब्रश असो किंवा पाण्याची बाटली, सेलफोन असो किंवा काय, सगळीकडे प्लास्टिकचा मारा सुरू झाला. याच्यामध्ये जे मुख्य रसायन आहे त्याला म्हणतात बिस्फिनॉल ए, BPA. या BPA रसायनामुळे गर्भाची वाढ खुंटते, त्याचं व्याधी क्षमत्व कमी होतं, वंध्यत्व येतं. एवढंच नाही तर तुमचं नातू आणि पणतूपर्यंत हे जे काही दुष्परिणाम आहे कॅरी फॉरवर्ड होतात. बहुतेकांना हा श्लोक माहिती असावा. मला हा जेव्हा संदर्भ मिळाला तो मला अतिशय आनंद झाला. मला एक डायरेक्ट शब्द मिळाला, संतान दोष. बर्थ डिफेक्ट हा शब्द ग्रंथात कुठे आला यासाठी मी खूप धडपड करत होतो, तर मला हा चरक संहितेत मिळाला. त्याच्यावरती मी अनेक परिषदांमध्ये पेपर प्रेझेंट केलेले आहेत, परंतु आता वेळेची कमतरता असताना थोडस तुम्हाला एक माहिती देतो की गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणा झाल्यानंतर जर गर्भिणीनं विरुद्धांना सेवन सतत चालू ठेवलं तर त्याच्यामुळे तिला गर्भपात होऊ शकतो, गर्भामध्ये रचना विकृती उत्पन्न होऊ शकते, गर्भाची वाढ खुंटते व गर्भमृत्यू सुद्धा होऊ शकतो. अशा वेगवेगळ्या भयानक गोष्टी यात घडतात. त्यामुळे विरुद्धांपासून दूर राहिलेले बरे. भारतीय मातांमधलं कुपोषण ही एक विदारक स्थिती आहे. या कुपोषित मातेकडून गर्भाला योग्य पोषण मिळतच नाही. अस्मात कमी वजनाची, बुटकी, व्याधी क्षमत्व कमी असलेली बाळे जन्मत. आमच्या अहमदनगरमध्ये रोज 10 डिलिव्हरी होतात. त्यापैकी 5 बाळं जी आहेत ती काचेच्या पेटीत जातात. आणि यांच्या आया ज्या आहेत त्या चांगल्या घरातल्या असतात. तर त्यांच्या आयांना जर विचारलं तर मी आमची राणी किनी भाजीच खात, आमची राणीला दूध अजिबात आवडत नाही. मग अशा या राणीला कसं काय चांगलं दडबडट बाळ घडायचं? ते 500-700 ग्रॅमचं बाळ घडणार. मित्रांनो, 1950चा डाटा जर बघितला तर 1000 पैकी 200 नवजातांचा मृत्यू झालेला होता. तो 30 पर्यंत आले. तरी सुद्धा भारतामध्ये दरवर्षी 10 लाख मुले वर्षाचा पहिला वाढदिवस बघू शकतात. त्याचं कारण आईच्या पोटात असताना त्यांची शरीराची स्थिती जी बनलेली असते ती अत्यंत दुर्बल असते. सौंदर्य तारका रोज आपल्याला टीव्हीतून वाहत पाडत असतात. अमुक तमुक शॅम्पू वापरा, हा साबण वापरा, थोडी खूप भारी आहे, नेलपेंट टॉप आहे, ही क्रीम लावलं ना किती गोरी दिसते, ही फेस पावडर वापरा, ही न संपणारी दिसते. लक्षात येते का? जे आपण त्वचेला लावाल ते आज जाणार आहे आणि मग ते दमदार राहणार. त्याच्यामुळे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात, वंध्यत्व येत आहे, कॅन्सर होऊ शकतो आहे. मित्रांनो, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रबोधनाची गरज आहे. सध्याला सगळ्या कॉलेजमधली तरुणाई ती घट्ट लो वेस्ट जीन्स घालण्यात धन्यता मानते आहे. मित्रांनो, हे अशा प्रकारचे कपडे घातल्यामुळे शुक्रजंतूंचे उत्पादन कमी होते. हा हेतू नव्याने लक्षात आले. 1996 मध्ये लॅन्सेट मध्ये याच्यावर पेपर पब्लिश झाले. मला फार आश्चर्य वाटलं की या विषयावर सुद्धा लोकांनी संशोधन केलेलं आहे. 2008 पासून जो भाग आहे की मोबाईल मधून जे सतत अदृश्य विद्युत चुंबकीय लहरी बाहेर पडत असतात त्यांनी शुक्रजंतूवर विपरीत परिणाम होतो असं स्टेटमेंट. आणि त्यानंतर बारीक संशोधन घडायला लागले. 2013 मध्ये हे सिद्ध झालं की होय, या विद्युत चुंबकीय तरंगामुळे शुक्रजंतूंची संख्या ही कमी होते, त्यांच्यामध्ये रचनात्मक विकृती उत्पन्न होते. एवढेच नव्हे, त्यांची चपलताही कमी होते. तर कमीत कमी आज कळल्यापासून पुढच्या खिशात मोबाईल ठेवला. सध्याला सगळीकडे संगणक शरणता आली आहे. घरामध्ये सर्वत्र वायफाय असते. ते विद्युत चुंबकीय क्षेत्र आपल्या डोळ्याला दिसत नसलं तरी पण ते असते. जर असे लॅपटॉप सतत आपल्या मांडीवर ठेवून वर्क फ्रॉम होम आपण जे करत असतो आणि आपल्याला गर्भधारणा झालेली असेल, त्या गर्भामध्ये नाना गडबडी होतात, गुणसूत्रांवरती परिणाम होऊ शकतात. मुलांमध्ये ऑटिझम हा प्रकार जो आहे करू शकतो, तेव्हा आपण याचा विचार केला पाहिजे.
ते बऱ्याच जणांना माहिती. अतिउष्णतेजवळ काम करणारी कामगार मंडळी आहे त्यांच्यामध्ये शुक्रजंतूंची संख्या कमी आढळते. सतत उन्हात साईटवर जी काम करणारी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये पण अशा समस्या आढळून येत असतात. स्थूलता सर्व जगातल्या तरुणाईपुढे ही समस्या आहे. गर्भधारणेआधी गर्भिणी काळामध्ये ज्या माता सतत खाखा करत असतात त्यांच्या बालकांमध्ये भविष्यात स्थूलता निर्माण होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. एवढेच नव्हे, त्यांचे नातू सुद्धा लठ्ठ होऊ शकतात. म्हणजे हा केवळ तुमच्या मुलापुरता मर्यादित राहत नाही, हा प्रश्न त्याच्या मुलापर्यंत हा पोचतो. तेव्हा आपल्याला गर्भधारणा होण्याच्या आधी स्थूलता हा विषय जो आहे हा त्याच्याविषयी काहीतरी काम करणं हे गरजेचं असते. मधुमेही गर्भवती आणि मधुमेही बाबा यांच्यामुळे होणाऱ्या अपत्यामध्ये मधुमेहाची पायाभरणी ही जन्मता घडलेली असते. वाट पाहायची असते ते फक्त त्या भावी आयुष्यात चुकीचं वागणं. आपल्याकडे चरक संहितेमध्ये स्वच्छ उल्लेख केलेले होते. असाध्य कुठले आहे न साध्य उक्ता सही बीजदोष. हे जे बीजदोषात्मक मधुमेह ज्याला आलेला आहे हे असाध्य आहे असं सांगितलेलं आहे. अनेक औषधांचे टेराटोनिक इफेक्ट बद्दल आपल्याला माहिती नाही. ही अशी धक्कादायक बाब. भारतामध्ये ADHD, हट्टी, मतिमंद, गतिमंद, स्वमग्न मुलांची संख्या ही वेगानं वाढायला लागलेली आहे. अनेक औषधांनी रचना विकृती नवे मृत्यूही घडत आहे, परंतु हे याची आपल्याला काहीही माहिती नसते. याची माहिती घेणं अत्यंत गरजेचं. गर्भिणींनी अशा पाट्या असलेल्या ठिकाणी शक्यतो फिरकू नये. अदरवाईज त्या ठिकाणी रचना विकृती घडली तर मग त्या ठिकाणी त्याच्या पुढे चिकित्सेची तयारी करा. त्याने स्वच्छ पाट्या दिलेले असतात की हे एक्सरे रूम आहे, इतर शक्यतो गर्भिणींनी जाऊ. डोमेस्टिक व्हायलन्स मित्रांनो, भारतामध्ये हा मूलभूत हक्काचा एक भागच आहे. नवरा, सासू, दीर हे सगळे मिळून त्या नववधूला हेअरस्टाईल चोपत असतात. पैशांसाठी सगळे व्यवहार चाललेले असतात. त्या गोष्टी वारंवार घडतात आणि नेमकी या काळामध्ये ही नववधू गर्भवती राहते. परिणामी होणारे बाळ जे आहे ते कमी वजनाचे, भित्रे, गतिमंद, स्वमग्न असं निर्माण होऊ शकतं. तेव्हा फार महत्वाची गोष्ट आहे, त्याच्याकडे नक्की तुम्ही चौकशी करायची. जेव्हा एखादं बाळ भित्र किंवा मतिमंद गतिमंद तुमच्याकडे येतं तर आईला चौकशी करून बघा की बाई याच्या गर्भावस्थेत तिच्या मनाची स्थिती कशी आहे. तुम्हाला लगेच त्याचं उत्तर मिळेल. स्ट्रेस हा सगळ्यांना पाचवीला पुजलेला आहे, पण काही गर्भिणी जरा एक्स्ट्रा स्थान घेतात तर त्यांची बाळं ही कमी वजनाची होतात, गतिमंद होतात, मतिमंद होतात, त्यांच्यामध्ये अभ्यास अक्षमता असू शकते, ADHD सफर होतात, भित्री बनतात. त्यामुळे आपण कितीही हुशार असलो, आपण कितीही शिकलेलो असलो तरी पण आपल्या मनामध्ये ताण घेण्याची सवय जर असेल तर आपल्या होणाऱ्या बाळामध्ये गंभीर दोष उत्पन्न होऊ शकतात. तर त्यासाठी म्हणून या ताणाचं समायोजन कसं करायला पाहिजे हे शिकणं गरजेचं आहे. पूर्वीची मंडळी रात्री लपत छपत दारू प्यायला जायची. आज तर मुली सरळ विचारतात, तू घेत नाहीस? मी ओळखत घेते. अशा मातांमध्ये संतान दोष उत्पन्न होण्याची शक्यता 400 पटीने वाढत असते. फिटल अल्कोहोल सिंड्रोम तो प्रसिद्ध आहे. त्यामुळे ज्यांना गर्भधारणा करायची आहे अशा मातांनी, अशा पित्यांनी मद्यपानापासून चारात लांब राहणं अतिशय महत्वाची बाब. तोच भाग आहे धूम्रपानाचा. ऐसे तर धूम्रपान करत असतील तर बाळाचे वजन कमी असणे, 7व्या महिन्यात प्रसूती होणे, क्लेफ्ट पॅलेट बाळाला असणे, क्लॉथ फूट असणे, किंवा कवटी सदोष रचना तयार होणे, जन्मता बाळ मृत असणे अशा बाबी घडू शकतात. मित्रांनो, ही खूप खेदाची बाब आहे, परंतु अनेक मुलींना सध्याला अशा प्रकारचे व्यसन सुरू झालेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की धृती कमी असल्यामुळे, त्या संयम कमी असल्यामुळे तो प्रज्ञापराग त्यांच्याकडून घडत राहतो आणि त्याचा परिणाम हा बाळावर होताना दिसतो. यापेक्षा प्रगत व्यसन करणारे काही पालक आपल्याला मिळू शकतात. त्यामध्ये काही ड्रग्ज घेतात, काही ब्राऊन शुगर घेतात, रस गांजा वगैरे वगैरे.
तर हे असे प्रगत व्यसन करणारे जे बाबा असतात त्यांच्यामध्ये शुक्रामध्ये विकृती उत्पन्न होते. त्याचा परिणाम जो आहे पुढच्या पिढीवरती हा निश्चितपणे होतो. मित्रांनो, अनेक जंतू समूह असे आहेत की जे आपल्या गर्भामध्ये व्यंग निर्माण करतात. आता तर लेटेस्ट आपल्याला आठवत असेल झिका व्हायरस, झिका बेबीचे फोटो आपण बघितलेले आहेत. पूर्वीचं तर बघायला रुबेल यांच्यामुळे जो भाग आहे की गर्भामध्ये काहीतरी बीजदोष उत्पन्न होत असतात. म्हणजे गर्भीय अवस्थेमध्ये शक्यतो कुठलंही इन्फेक्शन होणार नाही याची दक्षता आईला खूप घ्यायला पाहिजे. जेनेटिक डिसऑर्डर, जेनेटिक डिसऑर्डर असे न मात्र दत्तक घेत असतात. याला तुम्हाला काहीही करता येत नसतं. यासाठी म्हणून भाग आहे की लग्न ठरवताना काही काही त्यांच्या घरची चौकशी करणं अत्यंत गरजेचं असतं. शक्यतो नात्यामध्ये लग्न करणं अतिशय इष्टकर. मित्रांनो, एवढं सगळं तुम्हाला दाखवून हे शास्त्रज्ञांचं मत असं आहे की 70% हेतू आपल्याला जे आहे ते कळलेले नाही. फक्त 30% आपल्याला कळले. 70% अननोन. मग बहुधा जे आचार्य चरकाने जे वर्णन केलेले आत्मकर्म, कालदोष, दौरुद न पुरवणं यासारखे हेतूच याच्या नंतरच्या काळामध्ये याच्यात ऍड होतील असं मला वाटतं. त्यामुळे माझं पालकांना नेहमी म्हणणं असतं की तुम्ही हे सगळ्या हेतूंकडे लक्षपूर्वक बघा. हा मेंढराचं कातळ पाहून आलेला लांडत नाही ना. हे 4 प्रकारचे दोष जे आहेत ते प्रामुख्याने घडताना दिसतात. काही रचनात्मक विकृती घडतात, काही मानसिक विकृती घडतात, काही वर्तन विकृती घडतात आणि काही वैद्यकीय समस्या असतात. पहिला भाग आहे तो म्हणजे IUGR बेबी. आज आपण जर बघितलं तर या IUGR बेबींची संख्या ही लक्षणीय पद्धतीने वाढलेली आहे. प्रत्येक गावामध्ये अगदी छोट्याशा तालुक्यामध्ये नियोनेटल ICU सुरू करण्याची गरज भासायला लागली. का बरं असं व्हायला लागलं? कारण ते बाळ जे जन्मत आहे हे 700-800 ग्रॅमचं बाळ असतं आणि त्याला काहीही विशेष त्याला करता येत नसतं. त्यामुळं परिणाम असा होतो की ही बाळं जी आहेत ही वर्षाचा पहिला वाढदिवस बघू शकतात त्यांनी सांगता येत नाही. फार त्याचं जपणूक केली तर मग त्या ठिकाणी ती व्यवस्थित वेळ जातात. त्याचा एक अभ्यास डेन्मार्कमध्ये असं झालेला आहे. डेन्मार्कला जेव्हा हिटलरने वेढा घातला होता तेव्हा 2 वर्ष जो भाग आहे तो वेढा चाललेला होता. त्यांना अन्न पाणी तोडलेलं होतं, रसद सुरू तुटलेली होती. तिथे फक्त बटाटे उत्पन्न होत होते, काहीच धान्य असायचं. अनेक लोक मृत्युमुखी पडले. तरी सुद्धा त्याच्यात जो भाग आहे काही लोकांची लग्न झाली, त्यामध्ये काही लोकांना बाळं झाली. परिणाम तर कसं झाला की बाळं सगळी अशी कुपोषित, दुबळी, छोट्या वजनाची अशी झाली. नंतर तो वेढा उठला, डेन्मार्क स्वतंत्र झाला आणि त्यानंतर तिची ती मुलं उत्पन्न झालेली जी होती त्यांच्या मागे शास्त्रज्ञ राहिले 50 वर्ष. त्यांचं पुढे काय, यांचं पुढे काय, यांचं पुढे काय. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जी मुलं वजनाने अतिशय कमी असतात ती आयुष्यात पुढे स्थूल बनतात. आयुष्यात त्यांना पुढे हृदरोग होतो, आयुष्यात पुढे त्यांना मधुमेह होतो, त्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेलेच आहे. अतिशय धक्कादायक त्यांचं निरीक्षण होतं. पण असं निरीक्षण मिळालं बाळाच्या पोटीचा आकार जो आहे हा छोटा असतो आणि परिणाम असा होतो की त्या ठिकाणी त्या बाळाला पुढे आयुष्यामध्ये काही समस्या सुरू होते. खूप ठिकाणी आपल्याला हा भाग दिसून येतो. जन्मता त्या ठिकाणी बाळाची टाळू दुभंगलेली असते, पोस्ट दुभंगलेले असतात, खंडोष्ट आपल्याकडे म्हणलेला का धूम्रपान केल्यामुळे उत्पन्न होणारा दुष्परिणाम असा हा फेमस आहे. क्लब फूड, खूप मुलांचे पाय जे हे अशा प्रकारे वाकडी असतात जन्मता. मग त्यांना प्लास्टरमध्ये टाकून वगैरे कसं काढून बरोबर साहजिक कसं तिथे आपल्याला पोचणं गरजेचं असतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं फिटल अल्कोहोल सिंड्रोम ही मुलं अतिशय टिपिकल दिसतात आणि तुम्हाला ती ओळखता येतात की याचे बाबा आणि आई त्यापैकी कोणतीही दारू पित असलं तर त्याची कंडिशन त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं कपाळ कसं दिसतंय, त्याचे डोळे कसे दिसतात, त्याचे कान कसे दिसतात, त्याचं नाक कसं दिसतं, त्याचे ओठ कसे आहेत, त्याचा जॉ कसा आहे,
नेझल ब्रिज कसा आहे. तर हे एकदा चित्र तुम्ही डोळ्यात ठेवलं पुढे की तुम्हाला अशा प्रकारची मुलं बघितल्या लक्षात येऊ शकतात. येस, त्याविषयी तुम्हाला मी अजून पुढील माहिती सांगणार आहे. थॅलिडोनेड नावाचं जे औषध आहे, थॅलिडोनेड, हे खरं लॉन्च केलं होतं रेस्पिरेटरी इन्फेक्शनसाठी, पण कोणीतरी गर्भिणी छर्बीत वापरून झालं. कॉन्ट्राजेन या नावाने ते जर्मनीत लॉन्च केलं गेलं आणि बेस्ट काम करतं असं सांगितलं. बघता बघता स्त्रीरोग तज्ज्ञांना ते लाडकं बनलं. मग जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा या आदी देशांमध्ये त्याचं निर्यात सुरू झाली आणि 2 वर्षामध्ये हाहाकार उडाला. जवळपास 2000 बाळं दगावली आणि 10,000 बाळांना हात आणि पाय फुटलेच नाही. त्यातली 5,000 बाळं जर्मनीमध्ये होती. ही घटना घडली 1961 मध्ये. 61 मध्ये त्या कंपनी हे मागं घेतली. म्हणजे आपण सगळे जन्माच्या आधीची घटना आहे, परंतु हा अभ्यास झालेला होता. ही औषधाचे साईड इफेक्ट असे होऊ शकतात की बाळाच्या मध्ये शरीर रचनात्मक तीव्र विकृती होणे. VSD असे आपण बऱ्याच मुलांमध्ये असे बघतो की जन्मतात हृदयामध्ये एक छेद असतो आणि मग त्याला पुढे सर्जरीला सामोरं जावं लागतं. झिका बेबी मग अशी मी म्हणलेलं होतं. ब्राझील सरकारने शेवटी फतवा काढला की अहो सगळ्या तरुण मुलांना एक आमची विनंती आहे की 1 वर्षभर गर्भधारणा होऊ देऊ नका की जेणेकरून अशा प्रकारचे मॉन्स्टर बेबी जन्मणार नाही. तरी पण काहींनी गर्भधारणा करवली. त्यातून जो भाग आहे की अशा प्रकारचे बेबी जन्माला आले. ऑटिझम मित्रांनो मला समजलं का म्हणतात. पहिल्यांदा भारतामध्ये कळत नव्हतं की ऑटिझमचे केसेस सापडत नव्हत्या, परंतु अतिशय वेगाने ऑटिझमचे केसेस सापडायला लागलेले आहेत. हा अतिशय धक्कादायक असा प्रकारचा घटना. त्याच्यावर खूप संशोधनाने काम केलेलं आहे. तर सहज एका शास्त्रज्ञाच्या मला आठवण झाली म्हणून एक किस्सा वर्णन करतो. ती बाई एक सायंटिस्ट, तिचं नवराही सायंटिस्ट, दोघं खचून शिकलेली माणसं, PhD झालेली माणसं, शिक्षण संस्थेत काम करावं, अत्यंत आहाराबद्दल, व्यायामाबद्दल एकदम काय म्हणतात त्याला जागरूक असणारी माणसं होती. त्यांना बाळ झालं ते ऑटिस्टिक. तिला धक्काच बसला. हे असं कसं झालं? ते खूप शोधायचा प्रयत्न केला, काही केलं का. 5 वर्षांनी दुसरं बाळाचा प्लॅनिंग केलं. दुसरं बाळ झालं, तेही ऑटिस्टिक झालं. मग मात्र तिच्या डोक्यात म्हणजे काहीतरी याला शोधलं पाहिजे, काहीतरी गंभीर प्रकार चालू आहे. मग त्यासाठी म्हणून जो भाग आहे की तिनं शोधायला सुरुवात केली की कुठे शोधावं बरं आता. मग लक्षात आलं, तिचं लक्षात आलं की हा सगळा प्रकार जो आहे हा प्रकार आपल्या आईच्या संबंधात सुद्धा विचार करायला पाहिजे, म्हणजे आजीच्या संबंधामध्ये. मग जेव्हा आजीच्या संबंधात विचार करायची पाळी आली, मग तिची फाईल्स कुठे आहेत. मग तिने शोध घेतला आणि दैवकृपेनं त्या हॉस्पिटलमध्ये त्या आजींच्या फाईल्स प्रिझर्व्ह केलेल्या होत्या. आजीच्या फाईल्स प्रिझर्व्ह केलेल्या होत्या आणि त्या आजीच्या फाईल्स मध्ये लिहिलं होतं की शी इज अ चेन स्मोकर. आजीच्या चेन स्मोकिंगमुळे नातवामध्ये ऑटिझमचा प्रकार घडला. त्यामुळे जे लोक सध्याला धूम्रपान करत आहेत त्यांच्या नातवामध्ये ही घटना घडण्याची शक्यता नाकारते. ADHD, हायपर ऍक्टिव्ह अटेन्शन डेफिसिट चाइल्ड सिंड्रोम, हा अशा प्रकारचा एक सिंड्रोम आहे की भयंकर मंत्रचळी पोरं असतात, अजिबात आईला ऐकत नाही. तर ही मुलं जी आहेत ही मुलं सध्याला मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेली आहेत. स्लो लर्निंग, तारे जमीन पर. प्रत्येक वर्गामध्ये असे 1 2 4 पोरं आपल्याला दिसतात की त्यांना काहीही येत नसतं, तरी पण ते वर्गात असतात आपल्या. तर हे सगळे जे आहेत हे त्यांना विशिष्ट पद्धतीचे हे विकार आहेत आणि हे त्यांना जन्माच्या वेळेच्या आधीपासून त्यांच्याकडे आलेले आहेत. यांच्यासाठी विशेष
शाळा असतात तिथून त्यांना शिकवण्याची गरज आहे. नॉर्मल स्कूलिंगमध्ये केलं तर हे डिप्रेशनमध्ये जात असतात. डाऊन सिंड्रोम खूप मुलं तुम्हाला अशी दिसतात. हा एक जेनेटिक कोडेड डिसऑर्डर आहे. कंजेनिटल कॅटरॅक्ट ही बेबी माझ्याकडे इंदोरहून आलेली होती आणि तिला दोन्ही डोळ्यामध्ये जन्मतः मोतीबिंदू होता. ज्या स्त्रीला रुबेला झालेला असतो त्या स्त्रीच्या मध्ये जो भाग आहे की बाळामध्ये हा विकार हा दिसून येत असतो. अस्थमा, बऱ्याच आईबाबांना अस्थमा असतो, त्यांच्या मुलांमध्ये अस्थमा पुढे जायची शक्यता दाट असते. लहान मुलामध्ये रक्ताचा कॅन्सर आढळतो. ज्या आईबाबांनी कीटकनाशकयुक्त अन्न हे अधिक प्रमाणात सेवन केलेलं आहे त्यांच्यामध्ये मुलांमध्ये रक्ताचा कॅन्सर असण्याची शक्यता ही वाढलेली असते. भारतवर्ष हा डायबिटीसची कॅपिटल होऊ पाहतो. अतिशय लाजिरवाणी बाब आहे आणि यासाठी म्हणून आता आपल्याला प्रयत्न जे करायचे आहेत की होणारी बालकं जी आहेत यांच्यामध्ये जन्माच्या आधीपासून अशा काही गोष्टींमध्ये बदल करूयात की ज्यांना भविष्यात त्यांना डायबिटीस होणार. वामनत्व, मित्रांनो, भारतामध्ये वामनत्व अतिशय वेगाने वाढत आहे. माझा याच्यावरती विशेष अभ्यास होता. आहे की भारतातल्या वेगवेगळ्या शहरातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये 10वीच्या मुलांच्या उंच्या घेतलेल्या आहेत आणि लक्षात असं आलेलं आहे की हे सगळ्या ठिकाणी बुटकेपणा हा वेगाने वाढत आहे. भारताची उंची 5-6, 5-7 वरून ती 5-3, 5-5 पर्यंत आढळायला लागलेली आहे. अतिशय धक्कादायक अशी बाब आहे. तर आपल्या संहिता ग्रंथांमध्ये सुद्धा यावरती चर्चा आढळते आहे. अगदी नाही असं नाही, थोड्या प्रमाणात आहे परंतु नक्की आहे. हा श्लोक बहुतेकांचा पाठ असेल. चरकाने शारीरिक सणामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये स्वच्छ स्पष्ट पद्धतीने याचा उल्लेख केलेला आहे की हे जे बीज भाग जे किंवा बीज आहेत हे जर उपतप्त झाले तर त्या अवयवाची विकृती उत्पन्न व्हायची शक्यता आहे. कारण इतकं जर बारीक त्यांना जर माहिती असेल, त्यांची भाषा वेगळी वापरली असेल, पण ते क्रोमोझोम आणि डीएनए बद्दलच बोलत आहेत हे लक्षात येतं. आता हा पुढचा अतिशय महत्वाचा भाग जो आहे त्याच्यामध्ये आपण जाऊ की बीजदोषकारकता ही गर्भ प्रकृती आणि बाहेरची स्थिती पर्यावरण यांच्या प्रभावावरती अवलंबून असते. बीजदोषकारक हेतूंची घातकता ही ते गर्भवाढीचे कोणत्या टप्प्यात गर्भाच्या संपर्कात येतात यावरूनही ठरत असते. बीजदोषकारक हेतूंची घातकता ही कुठल्या टप्प्यात ठरते आणि हे हेतू अतिविशिष्ट पद्धतीनं काम करून गर्भाचे वाढणाऱ्या पेशी समूहास विकृत करून बीजदोष उत्पन्न करतात. हा बीजदोषक हेतूंचा प्रभाव हा त्यांच्या प्रभावशालीत्वावरती अवलंबून असतो. म्हणजे व्हिरुलन्स त्यांचा किती आहे. गर्भावर कोणता विपरीत परिणाम न होणे किंवा ते गर्भाचा मृत्यू होणे या विविध बाबी ही त्या बीजदोषक हेतूंची मात्रा आणि वारंवारिता याच्यावरती अवलंबून असते. अँटीनेंटल चेकअप हा जो काही भाग आहे मित्रांनो, हे 1980च्या दशकात त्या ठिकाणी हा भाग सुरू झाला. त्याच्या आधी हा प्रकार नव्हता. साधारणपणे 7व्या 8व्या 9व्या महिन्यात एक धनुर्वाताचं इंजेक्शन घ्यायला डॉक्टरांकडे जायचं असतं बुवा. त्याच्या पलीकडं स्त्रीरोग तज्ञांचं गायनेकोलॉजिस्टचं काहीही काम नव्हतं. हे त्याच्यानंतर जो भाग आहे ती जी शास्त्रात प्रगती झाली, सोनोग्राफी मशीनचा शोध लागला, त्यानंतर मग जो भाग आहे की या लोकांची चलती सुरू झाली. 1995ला पहिल्यांदा गर्भधारणा पूर्व काळजी या विषयाचं बुलेटिन प्रकाशित करण्यात आलं अमेरिकेने. तर मला असं आपल्याला सांगायचंय की प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग हे वैज्ञानिकरण अत्यंत गरजेचं झालेलं. बीजदृष्टी हा विषयात आपण विविध पद्धतीनं हा बघितला किती गंभीर आहे आणि यासाठी म्हणून आपल्याकडे ग्रंथांमध्ये बरंच काही सांगितलेलं आहे. तर त्यासाठी म्हणून आपण या नवदाम्पत्याला खास आमंत्रित करून त्यांना या सगळ्याची माहिती देण्याची गरज आहे की जेणेकरून भारताची होणारी पिढी जी आहे ही बलदंड होईल, हुशार होईल, विनम्र होईल आणि राष्ट्रप्रेमी बनेल. भाजी घेण्यामध्ये, साडी घेण्यामध्ये आपण अत्यंत जोखंदनपणा दाखवत असतो, पण तो भावी अपत्याबद्दल का नाही दाखवत?
हा जर दाखवला तर भारत महासत्ता बनायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, 2018 मध्ये मी हे द्विखंडात्मक पुस्तक प्रकाशित केलं. पहिल्या भागामध्ये आता जे आपण हेतू सगळे थोडक्यात बघितले त्याच्याविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे. त्यांचे रेफरन्सेस मी कलेक्ट केले. जगामधल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये याच्यावरती काय संशोधन झालेलं आहे ते रिसर्च पेपर्स वेगळ्या मॅगझिन्स मधून कलेक्ट केले आणि त्याचा एक सारांश जो आहे या प्रत्येक चॅप्टरमध्ये मी दिलेला आहे. दुसऱ्या खंडामध्ये जो भाग आहे की ही शुद्धी करायची कशी याविषयी डिटेलमध्ये मार्गदर्शन केलेले आहे. मित्रांनो, या वेबिनारमध्ये मला आपल्याशी संपर्क करायची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. आपण स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. मनापासून आभार. Thank you, Kotikar sir, for throwing light and sharing your knowledge on much needed topic Bijadushti. It will surely help practitioners to counsel their patients before conception as well as post conception. As well as it will also help students to think the Hetu concept in the fetal abnormalities. Thank you so much, sir. Thank you. Now, I would like to request Vedya R.K. Patil sir, Professor in Shari Rachna Department, to share his vote of thanks. Very good afternoon to all. I congratulate Team Rachana YMT for such a nicely arranged webinar. I am very much thankful to Honorable Chairman Dr. G.D. Paul sir, our Dean Dr. Sanjeev Yadav sir, Vice Principal Dr. Ninath Sate sir, and Head of the Department Dr. Kranti Medkar madam. I am very much thankful from the bottom of my heart to respected Dr. Mangesh Deshpande sir. He shared tremendous knowledge in very easy manner. He is really a master. I am again very thankful from the bottom of my heart to respected Jeshta Vaidya Lakshmikant Kotikar sir. He delivered a new important topic. He is a great person in the field. He worked hard in Ayurvedic epigenetics with all details. I am again thankful to Mr. Adil, who is from Prabhat Live, IT Department, Electricity Department of Kerala Medical, Dr. Chaitali for her Dhanvantari Stavan. I am thankful to all participants for their grand response. I am again thankful to all my departmental colleagues, my PG scholars, and departmental attendants. Thank you. Have a nice day. Bye. Thank you.